उद्दावंत यांना भारतीय जनता पार्टीमधून त्यांना जी नगराध्यक्षासाठी उमेदवारी दिलेली आहे, तर तिला तिचीच का निवड केली आहे? पूजा उदावंत ही एक सुशिक्षित आणि पदवीधर महिला आहे. तिच्या घराला एक राजकीय वारसा आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तिचं भरपूर काम आहे आणि विशेषतः महिलांचा संपर्क दांडगा आहे आणि त्याच्यामुळे ती या गावाचा विकास करण्यासाठी सक्षम आहे आणि मी आमदार आहे आणि मला या ठिकाणी या गावाचा विकास करायचा आहे. 55 वर्षानंतर स्थानिक आमदार म्हणून या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी एक सक्षम नेतृत्व असं मला वाटलं आणि म्हणून आम्ही तिला ही उमेदवारी दिली आहे. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पूजा उद्दावंत ही तुमची उमेदवार आहे, ही ठोस कुठली कामं करणार? नाही, जव्हार शहराचं विशेषतः पर्यटन या विषयामध्ये विकास करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे जव्हार शहराची आजपर्यंत ज्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी काम केलं त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल, यांना या गावाने संधी दिली. परंतु अजूनपर्यंत ज्या पद्धतीने या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता, मग ते गटारीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल, घरकुलाचा, विशेषतः आदिवासी बहुल आहे या शहरामध्ये, त्यामुळे घरकुलांचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत या शहरामध्ये. हे प्रश्न सोडवण्यासाठी ती हे काम जोमाने करू शकेल. पूजा उद्दावंत जर निवडून आले आपल्या पक्षामधून तर जनतेला काय फायदा? जनतेला फायदा होणारच आहे ना. ही जी कामाने मी तिच्या पाठीची खंबीर आहे. महाराष्ट्र शासनाचा निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये, मी स्थानिक आमदार असल्यामुळे या ठिकाणी मला या गावाचा विकास करायचा आहे आणि जर मी आमदार आहे, खासदार भारतीय जनता पार्टीचा आहे, जर हे आम्ही या शहराचा विकास करू शकलो नाही आणि मी तर लोक आम्हाला आमच्या गावातली सांगतील पुढे की बाबा तुम्ही आमदार होऊन काय गावाचा विकास केला. आणि म्हणून मला सत्ता या ठिकाणी आम्हाला पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आव्हान करीत आहोत जव्हारवासियांना की आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला कधी स्वातंत्र्यानंतर सत्ता मिळाली नाही, ती सत्ता द्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही करीत आहोत. आपण मतदाराला आणि जनतेला काय आव्हान करायचं? हेच मी आव्हान करतो की भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत या जव्हार नगरामध्ये नगर परिषदेमध्ये सत्ता मिळाली ती द्यावी. या शहराचा 4-5 वर्षामध्ये आम्ही कायापालट करू.